आज आहे अमावास्या आणि उद्यापासून सुरू होत आहे आषाढ महिना. आता व्रतवैकल्य सुरू होतील. म्हटलं चला देवघर एकदम लख्ख करूया. आज देवघरातलं एकूण एक सामान मी स्वच्छ केलेलं आहे. हे बघा हळदी-कुंकवाचे करंडे पण मी आज साफ केलेत, नव्याने भरून ठेवलेत. आजच्या पूर्ण दिवसात मी काय-काय केलंय हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला. नमस्कार. खूप-खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सिम्पली वैशाली चॅनलमध्ये. तर हे बघा, आज आहे अमावास्या. म्हटलं आज ना पूर्ण घरासोबतच देवघराचीही साफसफाई करूया. हे बघा, देवघरातलं सगळं सामान मी खाली घेऊन आले आहे आणि आता छानपैकी सर्व सामानाची, दिव्यांची सफाई करणार आहे. देवांच्या मूर्ती, दिवे, समया जे काही आहे ना देवघरातलं सामान सगळं मी साफ करणार आहे. तर हे बघा, आता सगळं काही एकदम चकचकीत केलेलं आहे. एकूण एक वस्तू मी आज साफ केलेली आहे. थोडा वेळ जास्त जातो, पण हे बघा, हे सगळं असं छान चकचकीत झालं ना, तर खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. देवाच्या मूर्ती पण इतक्या लखलख करतायत ना, की मनाला खूप छान वाटतंय. तर असं सगळं साफसूफ केलेलं असेल, सगळ्या मूर्ती स्वच्छ असेल, सगळी भांडी स्वच्छ असतील ना, तर देवपूजा करतानाही एकदम प्रसन्न वाटतं. देवपूजा झाल्यावर पण खूप प्रसन्न वाटतं. घरात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी राहते आणि घरातली सगळी नकारात्मकता दूर होते. म्हणजे घर पण आपण पूर्ण स्वच्छ करत असतो अमावास्येला, म्हणजे मी तरी करते. आणि तुम्हीही करायला हवी. कारण अमावास्येच्या दिवशी आपण घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकत असतो, काढत असतो. त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी यायला मदत होते. तर हे बघा, आता हे सगळं काही माझं आता साफ झालेलं आहे. सगळं मी स्वच्छ केलं आहे कपड्याने पुसून. मूर्ती पण कोरड्या केल्या आहेत, म्हणजे त्यावर डाग पडणार नाही. तर अशा पद्धतीने देवांच्या मूर्ती आणि बाकीचं सामान असं सगळं एका पाटीमध्ये भरलंय. बघा ना केवढं सामान झालंय. खरं तर वेळ खूप गेला बरं का याला. 1 ते दीड तासापेक्षा जास्तच गेला असेल मला तरी वाटतं. आणि आता हे सगळं लख्ख झाल्यानंतर सगळा थकवा कुठला कुठे निघून गेलेला आहे माझा. तर हे बघा, आता मी हे सगळं आता वर घेऊन जाते. माझं मंदिर वरच्या फ्लोअरला आहे. तर एकदा मी माझ्या घराचा टूर तुम्हाला नक्की देणार आहे. होम टूर नक्की देणार आहे. तर हे बघा, आता मी मंदिरात घेऊन जाते हे सगळं काही. तर चला. एवढी पाटी भरून भांडी झालेली आहेत. देवाचं एवढं सामान आहे. थोडं-थोडं म्हणत आपण किती संसार गोळा करतो, हो की नाही? तर हे बघा, आता मंदिर पण साफ करून घेतीये. बऱ्यापैकी सगळं साफ झालं होतं, पण म्हटलं थोडंसं एकदा हात फिरवूया. सगळे फोटो, देवाचे फोटो सगळं काही साफ केलंय. आता देवांसाठी स्वच्छ धुतलेलं आसन पण मी घालतीये. देवींच्या मूर्ती मी तांदळातच ठेवत असते, जसं की अन्नपूर्णा देवी, लक्ष्मी देवी, कुलस्वामिनीची पण मूर्ती आणि शिवाय सप्तशृंगी देवीची पण मूर्ती मी तांदूळातच ठेवत असते. तर कासव ठेवण्यासाठी पण मी तांदूळच ठेवत असते. तांदूळाच्या प्लेटमध्येच कासव ठेवते, कवड्या ठेवायच्या असतात, कळस ठेवायचा असतो. तसं हे सगळं ठेवण्यासाठी आता हे बघा, सगळ्यांची तांदूळ मी चेंज केलेली आहे. कारण आता हे पावसाळ्याचं वातावरण आहे ना, तर पहिले तांदूळ जरा खराब झाले होते. म्हटलं चला आता फ्रेश तांदूळ टाकून घेऊ. आणि आता नंतर आहे ना, मी हे सगळं नवरात्रात चेंज करणार आहे घट बसवण्याच्या आधी. मूर्ती ठेवलेले हे जे तांदूळ असतात ना, हे मी बिलकुल टाकत नाही, फेकत नाही. ते मी खाण्यात वापरत असते, भात बनवते, कधी खीर बनवते किंवा थोडेसे आपण पक्ष्यांना पण खायला देऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये पूर्ण देवांची एनर्जी आलेली असते, एनर्जी उतरलेली असते, असं तरी मी मानते. त्यामुळे मी हे बिलकुल फेकत नाही, तर तुम्हीही फेकत नका जाऊ. अगदीच खराब झाले असतील तर तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा पाण्यात विसर्जन करू शकता त्याचं. झाडांना टाकू शकता, पण फेकू नका, अशी माझी मला तरी वाटतं. आता सर्व तांदूळ भरून झाले, म्हटलं आता हळदी-कुंकवाचे करंडे पण भरून घेऊया. तर एक छोटा हळदी-कुंकवाचा करंडा जो आहे ना, तो मी कायमस्वरूपी देव्हाऱ्यात ठेवत असते. तर देव्हाऱ्यामध्ये असा हळदी-कुंकवाचा भरलेला करंडा ठेवावा असं म्हणतात. तर तो मी एक वेगळा ठेवत असते आणि जो देवांना वाहायचं असतं हळदी-कुंकू ते वेगळं ठेवत असते. तर हे बघा, आता हे भरून घेतीये. तर हे सगळं आता पावसाळ्यामुळे ना थोडंसं हळद पण खराब झाली होती आणि थोडेसे आपले ओले हात वगैरे पण पडतात आणि धूळ पण बसते. त्यामुळे आता हे सगळं क्लीन करून घेतलं.
तर चला, करंडे पण भरून झालेले आहेत. असे भरलेले हळदी-कुंकवाचे करंडे किती छान वाटतात ना. देवांना लावण्यासाठी आणि कळसाला लावण्यासाठी आता असं हळदी-कुंकू जरा गुलाब पाण्यामध्ये ओलं करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला लावायला सोपं पडेल. कळसावर पण स्वस्तिक काढायची असते, नारळावर पण स्वस्तिक काढायचं असतं. तर हे असं ओलं करून घेत असते मी गुलाबजल टाकून. चला, आता पूजेला सुरुवात करते. सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया आणि धूप लावून घेते आणि सगळ्यात शेवटी तुपाचा दिवा लावते. खरं तर पूर्ण पूजा तुमच्यासोबत आज शेअर करायची होती मला, पण पूजा करताना व्हिडिओ कधी मध्ये बंद पडला कळलंच नाही. तर कळस भरतानाचा व्हिडिओ तर आलेलाच नाही आहे. तर ठीक आहे, आता हे बघा, सर्व मूर्तींना मी तांदळात ठेवलेलं आहे. हे बघा, ही अन्नपूर्णा, महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि सप्तशृंगी देवीची मूर्ती मी आता अशी तांदुळात ठेवलेली आहे. खरं तर फक्त अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदुळात ठेवतात असं म्हणतात, पण मी आपली सर्व देवींना तांदुळातच ठेवत असते. कारण धान्याच्या राशीवर सर्व देवी बसलेल्या आहेत. त्यांच्याच कृपेने आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते. म्हणून मी अशा प्रकारे ठेवत असते सर्व देवींना तांदुळामध्ये. तर ज्याची त्याची इच्छा आहे, मी तर ठेवते. तर हे बघा, आता कवड्या पण तांदळातच मी ठेवत असते. देवपूजा करताना सर्वात आधी मी कळस स्थापन करत असते. शंख, घंटा, दिव्याची पूजा करत असते आणि नंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करूनच बाकीची देवपूजा करत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने करता हेही मला सांगा. तर माझी पद्धत बरोबर आहे की चूक आहे हेही मला सांगा. तर मी माझ्या मनाने ही अशा पद्धतीने पूजा करत असते. मला तर कुणी काही सांगितलेलं नाहीये. पण अशा पद्धतीने मी करत असते. तर शेवटी आपण मनोभावे जे करतो ते महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. बघा, आता सर्व देवांना गंध पण लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर महादेवाला फक्त चंदन लावलेलं आहे. तर कळस पण स्थापन झालेला आहे. आता सर्व देवांची स्थापना झालेली आहे. सर्व देवांना फुलं चढवून घेतली. खूप छान वाटतंय, इतकं प्रसन्न वाटतंय ना आज देवघर. इतकं छान स्वच्छ केलं ना, की मूर्त्या पण एकदम तेजस्वी दिसतात. म्हणजे तेज दिसतं एकदम देवांच्या चेहऱ्यावर. तर मला तर खूप आवडतं. पण प्रत्येक वेळी रोज हे करणं तर शक्य नाही आपल्याला, कारण मंदिर पण मोठं आहे. मूर्त्या पण भरपूर आहेत आणि ह्या सर्व मूर्त्या आधीपासूनच माझ्या देवघरात आहेत. माझे सासू-सासऱ्यांनी हे सर्व मूर्ती देवघरात आधीपासूनच ठेवलेली आहे. त्यामुळे मी ह्या सर्व देवांची पूजा नियमित करते. कुठलीही मूर्ती कमी करण्याची इच्छा माझी होत नाही. त्यामुळे जरी थोडा वेळ लागतो, मूर्त्या जास्त आहेत असं सर्व म्हणतात, तरी पण मी हे सर्वांची पूजा करत असते. तर चला, आता यथासांग अशी देवपूजा झालेली आहे. आता तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. तर तुळशीला ना मी आज कच्चं दूध आणि हळद घालून पाणी अर्पण करणार आहे, जल अर्पण करणार आहे. तर थोडंसं हेच कच्चं दूध आणि हळद घातलेलं पाणी उंबऱ्यावर शिंपडायचं, अंगणात शिंपडायचं. याच्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी दूर होते असं म्हणतात. तर हे बघा, आता मी उंबऱ्यावर, मुख्य दारावर आणि अंगणात पण हे पाणी शिंपडून घेतलेलं आहे. तुळशीलाही अर्पण केलेलं आहे. हे सर्व रोज नाही करता आलं, पण निदान पौर्णिमा, अमावास्या, एक विशिष्ट असे सणवार असतात, तेव्हा हे आपण जरूर करावं. आपल्या घरात नक्कीच पॉझिटिव्हिटी येते. हे बघा, आज मी आहे ना शेगडीची पण पूजा करून घेतली आहे आणि आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंबरापूजन, हळदी-लेपन. तर तुम्हाला माहितीच आहे की अमावास्या, पौर्णिमा ह्या दिवशी आपण उंबरापूजन केलं, हळदी-लेपन केलं, तर आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी दूर होते, पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि लक्ष्मीचा वास घरात राहतो. आणि उंबऱ्यावरच लक्ष्मीचं स्थान आहे हे आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे. तर आजच्या दिवशी ही पूजा मी केलेली आहे. आजची ही सेवा मी केलेली आहे.
उंबऱ्यावर हळदी लेपन करून झाल्यानंतर छानपैकी उंबऱ्याला फुलांनी सजवलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर हे बघा अशा पद्धतीने उंबरा पूजन झालेलं आहे माझं. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. आज अमावास्येच्या दिवशी मी पूर्ण घराची स्वच्छता केलेली आहे, देवघराची स्वच्छता केली आहे, उंबरा लेपन केलेलं आहे. खूप छान पद्धतीने देवपूजा झालेली आहे आणि आज संध्याकाळी मला कुंचन सेवा पण करायची आहे. तर अशा पद्धतीने आज माझी पूर्ण सेवा झालेली आहे. उद्यापासून आषाढ मास सुरू होणार आहे, चातुर्मास सुरू होणार आहे आषाढी एकादशीनंतर. तर हे सारे व्रतवैकल्य सुरू होताना आपलं देवघर असं छान स्वच्छ, पवित्र असलं ना, तर आपल्याला खूप छान वाटतं, मनाला प्रसन्नता लाभते. तर तुम्हाला काय वाटतं? कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तुम्ही काय सेवा करता हेही मला कळवा. तर चला आजच्या दिवस एवढंच. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.